हाय, हॅलो फ्रेंड्स. मी आले होते कॉलेजवरून वाडीला. कारण माझ्या मुलाच्या शाळेत गुरुपौर्णिमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या मातांचे पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची माता उपस्थित झाले होते व सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. त्यानंतर सर्वप्रथम येथे मुलांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मुलांनी भाषणे म्हटली. तसेच पालकांच्या मधून एका ताईंनी गुरुपौर्णिमेनिमित्त 4 गोष्टी सांगितल्या आणि एक प्रतिज्ञा घेतली आणि पाद्यपूजनाची सुरुवात झाली. देवी सरस्वती देवी यांना मी वंदन करते. आपल्या शाळेच्या सर्व शिक्षक हे आपले गुरु आहे ना. आणि चांगले संस्कार जोपासले. माझ्या शाळेचे आणि माझ्या पालकांचे नाव उज्ज्वल करीन. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पाद्यपूजन करून घेतले आणि येथे माझे आणि तसेच आमच्याच गावातील आहेत अशा मुलांनी आमचे पाद्यपूजन केले. तसेच मुलांच्या वर्गात असणाऱ्या शिक्षकांचे देखील पाद्यपूजन केले. त्यानंतर आम्ही वाडीला दत्तगुरूंच्या दर्शनाला निघालो. गुरुपौर्णिमा असल्याने गर्दी भरपूर प्रमाणात होती. दत्तगुरूंची महिमा ही सर्वत्र अशी पसरली आहे, त्यामुळे भाविकांना दत्तगुरूंच्या दर्शनाची इतकी ओढ असते की फार दुरून दर्शनाला येतात. असाच दत्तगुरूंचा महिमा, त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा ही कायम राहो. दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आमच्यावर कायम राहो ही श्री चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. तर तसेच नदीचे पाणी देखील खूप वाढलं होतं. मला हा व्हिडिओ टाकायला वेळ झाला आहे. आता या वर्षातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा देखील संपन्न झाला आहे. तर ही आहे माझी बहीण आणि भाऊजी. आम्हाला दोघींना एकत्र बाहेर पडायला असा वेळ मिळत नाही, त्यामुळे वेळ काढून आम्ही आलो होतो. तर असा होता आमचा गुरुपौर्णिमेचा दिवस. चला, बाय बाय.